सखा सखा व्हॉट इज दिस? मॉम, याला शेण म्हणतात. मला माहितीये, पण तू इथे चला आता शेणानं सावरून घेऊया. व्हॉट? हो, हा वास आवडतोय मला. असं वाटतंय सतत शेणाचा वास घेत राहावं. हा, म्हणजे येणाऱ्या बाळाला शेणाचा, मातीचा आणि मुख्य म्हणजे आपल्या गुळपोळीचा लळा लागणार. चला या चारूया शेणाने. हो. अदिती काय करतेस? सखा करेल, राहू दे. सखा का करेल? अहो, शेणानं सारून जो आनंद मिळतो ना, ते 10 वेळा व्हॅक्युम क्लीनरनं घर साफ करून सुद्धा मिळणार नाही. शेण आसमंत आणि जमीन निर्जंतुक करतं. मग आणि काय ना आदिती, पूर्वीच्या काळी ही शेणामातीचीच घरं होती. लोकांचा सारखा वावर व्हायचा, मग जमीन उकरायची, धूळ उडायची. मग ती धूळ उडू नये, जमीन घट्ट राहावी यासाठी गाईच्या शेणाने सारवायचे. आणि आता चुलघरात शेण का, तर घरच्यांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतं ना. तसंच चुलघरात सुद्धा शेणानं सारवायचं, म्हणजे सगळे एकत्र राहतील. ही या मागची परंपरा आहे. चला करूया सुरुवात चालवायला. हो हो हो. बहीणबाई या, मी सांगते तुम्हाला कसं सारवायचं ते. अहो या, ये मग ये. हे बघ, हे घ्या. हे असं शेण घालायचं आणि त्यात हे पाणी घाला. हा, आता माझ्याने नाही होणार आहे. इथून निघायलाच हवं. माझ्या हाताला खूप खाज येते. अगं काय बघू. नको अदिती, बेबी मी हात धुवून येते ना त्यापेक्षा. अहो आलेच. काय ग तुम्ही पण. बरं झालं त्यांच्या त्याच निघून गेल्या, नाही तर तुम्ही काही त्यांना सोडलं नसतं. बरं ऐका ना, आपलं हे सरप्राईज बयोआजींना आवडेल ना? हो हो, म्हणजे काय आवडेल. अरे याचं काहीच नाही. किती दिवसाने आपण सगळे असे एकत्र चहा पितोय नाही का? आणि खरंच पावसाळ्याचं सुद्धा छान वातावरण. हो ना बापू, काल इतक्या विजा चमकत होत्या, मला वाटलं एखादी विजा आपल्या घरावरच पडते. अरे काय, अरे आधीच घरात आपल्या किती विजा चमकल्या, त्या का कमी झाल्या का? गप्पा चहा पी. अरे सहज रे. अरे हे गंमत. अरे अरे ताशावाले इथलं कुठं आले? ए बाबा, अरे लग्नाला वेळ आहे अजून. अरे हे रस्ते चुकून आले असतील ते. कोण हवंय तुम्हाला? हे देशमुखांचं घर आहे. हो माहिती आहे, देशमुखाच्या घरातूनच तर फोन आला. अच्छा, सिद्धू तू बोलवलं की यांना? नाही मी नाही. हे सगळं घेऊन आलेत म्हणजे गावात बोंबाबोंब करायची सवय एकालाच आहे. बापू काका तूच असणार. हा बरोबर आहे, हाच बॉम्बा मारी तू. ना मी काही बोलवलं नाही त्यांना. मी बोलवलंय. तात्या तुम्ही? हो. आपण का? अरे 16 आहे. 16 कसला? अरे हे या तुमच्या नावांच्या पाट्या आता माझ्या नावाच्या खाली लागतील. तात्या, अहो याची काय गरज आहे? हो ना तात्या. अहो काय गरज आहे पाट्यांची? तुमच्या नावाची पाटी आहे ना, तीच असू द्या. हो तात्या, आता पुन्हा कशाला हे सगळं? अरे हे घर सगळ्यांचं आहे. तुम्ही आता जबाबदार झालेले आहात आणि तुमची ही एक ओळख आहे ना. सगळं मान्य आहे हो, पण आमची ओळख आहे ना, तुमची मुलं, तुमची नातवंड ही महत्वाची आहे. हे बा, आता मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आणि आप्पा, तू माझं ऐकणार नाहीस. हे असं तुम्ही कात्रीत पकडता तात्या. या आपापल्या नावाच्या पाट्या लावा.
आपल्या सुलघरासारखा यांचाही प्लॅन चाललाय. हो ना, आणि आपल्याला कळू सुद्धा दिलं नाही. हो ना. नाही, आपण काही कळू द्यायचं नाही बरं का. काही सांगितलं ना तर काय सांगणार नक्का मी. अहो, अगोदर सांगायचं होतं. ते पूजेचं ताट बरोबर घेऊन आले असते ना. हे जा कोणीतरी पटकन हळदी कुंकाचा करंडा आणि फुलं घेऊन या. हा, काय भयो कसं वाटतंय? छान वाटतंय हो. हे घे. सुनबाई, तूच पूजा कर. नाही नको. बयोआजी हा मान तुमचा आहे आणि सगळ्या सुनांचा आहे, त्यामुळे तुम्ही हळद कुंकू लावा. बर. काय झालं? नाच 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 काय? काम आहेत मला. असू देत नाच. नाही सीट, अरे बघेल ना कोणीतरी. कोण नाही बघत. चल नाच. सोड. अगं तुमने अहो ना, टपली का मारली मला? मग काय करू तुला? पूजा करू का तुझी? हा? अहो ना, मी काही नाही केले तरी मारलं मला. हा? काय नाही केलं तुमल्या? अरे झाड मोडलं तू. हे झाड सारखा त्या झाडाभोवती फिरत राहतो. तरी तुला नेहमी सांगायचो त्या झाडाशी खेळू नको, पण नाही केलंच तू तुझ्या मनासारखं. मोडलं झाड. अहो नाना, मी झाड मोडलं नाहीये, झाड पूर्ण करतोय मी. म्हणजे अहो नाना, सगळे काही ना काही घरासाठी करत असतात, मला पण करायचंय. तू काय करणार आहे? हे काय करतोय रे? काय काढतोय? ओळखा बरं, ही बाई कोणती? बघू कोण आहे रे ही बाई? या बयोआजी. अगं अगं, पण कुठे घेऊन निघाला ते तर सांगा. हो हो, कळेल तुम्हाला लवकरच. तुम्ही आता काहीच विचारू नका, डायरेक्ट बघा. जाऊ बाई. 1 2 3 सरप्राईज. हे तुम्ही केव्हा केलं? बयोआजी, तुमच्या सुनांनी मिळून तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं केलंय. अर्चना, वयो ते भांड घे. आता अजून हे काय? कळेल कळेल. बयोबाई, पाटण्यांच्या वेळी ही चुलीची माती तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली होती. जसं या मातीने चुलीला घट्ट धरून ठेवलंय, तसंच तुम्ही केलं. या घराला एकत्र बांधून ठेवलंय. बांधून ठेवलं होतं, पण
पण काय बयोबाई, पण ही परंपरा पुढे माझ्या नात सुनेने चालू ठेवली. खरंच सुनबाई, तू होती म्हणून हा दिवस मला पाहायला मिळाला. ही चूल अशीच अखंड चालू राहू दे. चूल एक असली की घर कसं बांधलेलं राहतं. ही चूल अशीच एक राहू दे. हे घर असंच बांधलेलं राहू दे. बाई, तू पुन्हा धगधगणार आहे आणि या सगळ्या जणी तुझ्या अवतीभोवती असणार आहे. आपली चूल एक झाली आहे आता, अशीच अखंड एक राहील. चला आता पानं घ्या. हो चला चला. बरं सिद्धू भाऊची जाऊबाई, आता एक एक घास भरवा एकमेकांना. अरे चला लवकर. हो ना, आता लाजू नका. पटकन भरवा एकमेकांना, मला भूक लागली आहे. अरे चला सुरू करा बघू. तू आज हा अप्पा. ते ढोल आणि ताशावाल्यांना लग्नात सुद्धा ऑर्डर दिली का रे? हो अप्पा. सुहास, हे लग्न आपण असं करायचं ना, गुळपोळीत काय अख्ख्या पंचकृषी सगळ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर आहे नाना, शेवटी आपल्या नमाचं लग्न आहे. हो, आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. घरातल्या घरात छोटस लग्न जरी केलं तरी ते तिला आवडेल आणि मलाही. तुला आणखी काही नको? नवाबाळ, तू जसं म्हणशील ना तसं करू. जावई बापू, पण तुमच्या घरी चालेल ना? हो, मी पण बोलतो आईशी. आणि मला इथून जाण्याआधी सगळ्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. अरे बहीणची अजून मीटिंग संपलेली दिसत नाही ऑनलाईन. जेवण थंड झालं ना? मी बोलून आणतो डॅडला. जास्त खा लवकर आणि त्यांना घेऊन. इथे थांबण्यात काहीच पॉइंट नाही आहे. माझीच मुलगी आता मला काहीच करू देत नाही इथे. शेवटी काय मुलगी कोणाची आहे? डॅड, हे काय डॅड, तुम्ही निघाला? डॅड, अहो खाली सगळे जेवायला वाट बघता तुमची. चला डॅड. अहो थांबा ना तुम्ही, तुम्ही असले का छान वाटतं.
किती बडबड करतोय रे? चल बाजूला हो. डॅड थांबा ना, ऐका. चल रे बाजूला हो ना. चल. ए रे काय बाजूला हो ना. हे बघा ना, मी तुमचा फोटो लावलेला आहे इथं. ठीक आहे, चलो बाजू. बघा ना. अरे असू दे. डॅड डॅड काय झालं रे? कुठे घेऊन निघाला फॅमिली? मी तर आता मिलिंद काकांचा फोटो लावलेला होता, आता खाली नेऊन चाललोय. पुसते रे. अहो व्याई, अहो कुठे निघालात? चला निघतो मी, काम आहे महत्वाचं. अहो एवढ्या घाईनी? नाही तुम्ही जेवलाय नाही. नाही हो, बरोबर आहे. त्याचं काय की एक अर्जंट काम निघालं ना, तो मला जावं लागेल. येतो मी. पण सुनबाईला माहितीये का हे असे गेले ते? नाही, मलाही आत्ताच कळलंय. काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना? नाही, काहीतरी अर्जंट काम असेल. मी आलेच, बघून येते. का आदिती मॅडम, म्हणालो होतो ना आपण काही ना काही करू. तुझ्यामुळेच शक्य झालंय. आपल्यामुळे. डॅड काय रे? मी निघतोय. पण असं अचानक का निघतोयस? तो बेटा अचानक एक महत्वाचं काम आलं, सो आय नीड टू गो. हो, पण लग्नापर्यंत तरी थांब ना. अगं पण मिलिंद काय? ओ व्याही, अहो नमाचं लग्न होऊन जाऊ देत, नंतर मी तुम्हाला नाही अडवणार. नाही तात्या, नको. मी नाही नाही, हे बघा, आता नाही म्हणू नका. नाही, हे बघ महत्वाचं काम. डॅड हे बघा, छोट्या दुमण्यानी तुमचा आणि मॉमचा फोटो किती छान लावला इथं. छान आहे ना? अहो व्याही बघा, अहो या लहान गेला देखील कळालं की तुम्ही या घरचेच आहात म्हणून. अहो व्याही, अहो मुलीच्या घरी किती राहायचं वगैरे या विचारांचे आम्ही नाही आहोत. हो, सुनबाई तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही इथे कायमचे राहिलात ना तरी आमची काही हरकत नाही आहे. अहो नका एवढा विचार करू. अरे सखा, यार त्यांची बॅग घे आतमध्ये. चला या. चेटकणीसारखी दिसते मी. दिसायचं काय त्यात? कितीही प्रयत्न केले ना तरी हे देशमुख काही एकमेकांपासून दूर जात नाही. आणि मी इथून जायचं म्हणतोय तर मलाही जाऊ देत नाही. दुमण्या, किती छान चित्र काढली आहेस. जा पण मी आले. हा डॅड, तुला मुंबईला काम होतं तरी सुद्धा तात्यांच्या आग्रहाचा मान ठेवून थांबलास तू. थँक्यू. ठीक आहे, चल आता जेवायला चल. हो चल, मी वाटते तुला. ये. ते सगळं किती छान होतंय ना. दिलेलं वचन पूर्ण झालं. फायनली आपलं कुटुंब, चूल आणि घर एक झालंच.